उद्या होणाऱ्या रिनीटच्या एक्झाम करता लातूर पोलीस दलातर्फे माननीय पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ऍडिशनल एसपी श्री मंगेश चव्हाण सर यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये एकूण 26 केंद्रांवर 3 DYSP, 10 पोलीस निरीक्षक, 52 अधिकारी, 250 पोलीस अंमलदार, 150 होमगार्ड्स, CRPFचे 52 जवान आणि असा ट्रॅफिकचे 42 अंमलदार असा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. संपूर्ण जिल्ह्यामधील सर्व केंद्रांच्या बाहेर जो ट्रॅफिकची व्यवस्था आहे त्याकरता देखील वेगळा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. परीक्षा केंद्रांवर जी प्रश्नपत्रिका घेऊन जाणारी टीम्स आहेत त्याच्या बंदोबस्ताकरता देखील एक्स्ट्रा पोलीस दलातर्फे 26 वाहने पुरवण्यात आलेली आहेत. सर्व पालकांना विद्यार्थ्यांना आवाहन असेल की आपण खासगी वाहनांनी जर येत असाल तर परीक्षा केंद्राबाहेर वाहने पार्क न करता त्या ठिकाणी गर्दी न करता ज्या ठिकाणी मोकळ्या जागा असतील अशा ठिकाणी आपली वाहने पार्क करावीत, जेणेकरून दुसऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचताना अडचण होणार नाही. तसेच विद्यार्थ्यांना ज्या NTA ने सूचना केलेल्या आहेत त्यानुसार केवळ पाण्याची बॉटल, ती पण ट्रान्सपरंट पाण्याची बॉटल परीक्षा हॉलमध्ये अलाउड केलेली आहे. आमचा फ्रिस्किंग करता देखील बंदोबस्त नेमलेला आहे, जो केवळ आपल्याला आपलं हॉल तिकीट, आपले महत्वाची कागदपत्रे, NTA ने सूचना दिल्याप्रमाणे पाण्याच्या बॉटल व्यतिरिक्त कोणतीही वस्तू आत अलाउड करणार नाहीत. या पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांना देखील आव्हान असेल आपण भयमुक्त वातावरणामध्ये आणि व्यवस्थितपणे आपली एक्झाम द्यावी. त्याकरता लातूर पोलीस दल सुसज्ज आहे आणि उद्याची परीक्षा शांततेत पार पडेल याकरता आम्ही योग्य तो बंदोबस्ताची चोख नियोजन केलेलं आहे. लातूर शहरामध्ये 3 मे ला झालेल्या नीटच्या एक्झाम वेळी देखील आम्ही ट्रॅफिकचा वेगळा बंदोबस्त नेमलेला होता, ज्या बंदोबस्तावर पालकांनी देखील समाधान व्यक्त केलेलं होतं. तशाच पद्धतीच्या बंदोबस्ताचं उद्या देखील नियोजन केलेलं आहे, ज्यामध्ये 42 पोलीस अंमलदार आणि ट्रॅफिकचे इन्चार्ज स्वतः असा सेपरेट बंदोबस्त लावलेला आहे. जो महत्वाचे शाहू कॉलेज असतील, कॉक्सिट कॉलेज, दयानंद कॉलेज या परिसरामध्ये गर्दीची ठिकाणं आहेत जिथे जास्त संख्येने विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी व्यवस्थित पार्किंगची आणि वाहतुकीची, रहदारीची देखील नियोजन करण्यात आलेलं आहे. पालकांना एवढं आव्हान असेल की एक्झाम कालावधीमध्ये फक्त वाहनांचं रस्त्यांच्या बाजूला पार्किंग करू नये, मोकळ्या जागी मैदानांच्या ठिकाणी त्यांनी पार्किंग करावं आणि त्या ठिकाणी शाळांच्या बाहेर गर्दी होणार नाही याबाबत खात्री बाळगावी.